सातारा शहरात एका चिकन सेंटरमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटानं संपूर्ण शहर हादरले, ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी सुरुवातीला हा स्फोट फटाके बनवत असताना झाला असल्याचं सांगितलं खरं, पण खरोखरच एवढा मोठा स्फोट फक्त फटाक्यांनी होऊ शकतो का, की इथे काहीतरी मोठं षडयंत्र रचलं जातंय हा प्रश्न उभा राहतोय। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी। स्फोटाची भीषणता आणि संशय स्फोटानंतर 3 किलोमीटरचा परिसर अक्षरशः हादरून गेला। हा आवाज इतका जबरदस्त होता की अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेत, काचा फुटल्यात आणि लोक घाबरून बाहेर पळालीत। साधा फटाका बनवताना एवढी मोठी दुर्घटना होऊ शकते का, की काहीतरी गंभीर घडतंय यामध्ये? स्फोटकांचं प्रमाण किती होतं, काय नेमकं बनवलं जात होतं, फक्त फटाके की काहीतरी घातक शस्त्रसाठा? संशयितांचे धक्कादायक कनेक्शन। सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी मृत मुजमीन पालकरच्या भावाला अटक केली। पालकरला फटाक्यांची माहिती होती आणि त्याने ती पोलिसांपासून लपवली होती। मात्र याच्यावरून संशयाचं जाळं आणखीनच गुंतत गेलं। मुजमीनचा चुलत भाऊ तबरेज पालकर या स्फोटामध्ये सामील असल्याचं समोर आलं। या 3 लोकांचं बँक व्यवहाराद्वारे फटाक्यांसाठी पैशांचं देवाणघेवाण झाले, म्हणजेच ही एक संगणमत करून रचलेली योजना आहे का, हा प्रश्न निर्माण होतो। पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आणि बार्शीपर्यंतचे धागे सापडले। बार्शीमधून शोएब अली मणियार आणि अकीब हमीद पिंजारी या 2 लोकांना अटक करण्यात आली आहे। पण इथं फक्त फटाकेच विकले गेले का, की काहीतरी आणखी घातक वस्तूंचा व्यवहार झाला होता? हेही कळून आलंय की स्फोटक 60 किलो होती। साधे फटाके एवढ्या मोठ्या प्रमाणात का जमा केली होती? काय सुरू होतं या चिकन सेंटरमध्ये? चिकन सेंटरमध्ये नेमकं काय घडत होतं? फक्त दिवाळीसाठी फटाके बनवायचं नाटक सुरू होतं, की इथे काहीतरी गंभीर स्फोटक तयार केली जात होती? पोलिसांनी चौकशीमध्ये हे स्पष्ट केलंय की स्फोटानंतर तबरेज पालकरने काही स्फोटक आणि कागद खडी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। हे फक्त फटाक्यांमध्ये वापरलं जाणार होतं, की काहीतरी मोठं घातक षडयंत्र सुरू होतं? देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, स्फोटकाचं प्रमाण आणि गंभीरता लक्षात घेतल्यास हा फक्त फटाक्यांचा अपघात नाही असं वरवर दिसून येतंय। इथे देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जातोय। कोणत्या योजनेअंतर्गत हे काम सुरू होतं? सातारा शहर हादरलंय, पण स्फोटकांचा पुरवठादार आणि त्यामागील योजनेचं स्वरूप काय आहे, हे अजूनही पोलिसांच्या तपासाचं मुख्य लक्ष आहे। या प्रकारामध्ये आणखी कोण सामील आहे आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारं काही होतं का, यावर तपास सुरू आहे। संपूर्ण सातारा हादरले आणि आता फक्त पोलिसांचीच कारवाई नाही, तर नागरिकांनीही सजग राहून या प्रकरणामागील सत्य शोधून काढणं अत्यावश्यक झालंय। विविध हिंदू संघटनांनी आणि सातारा शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देखील दिले। या निवेदनात त्यांनी अनेक गंभीर प्रश्न या घटनेबाबत उपस्थित केलेत। आपल्याला या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी।